मुझे डूबने का डर भी हो, मगर कैसे। कश्ती तेरी, दरिया तेरा, लहरें तेरी और मैं भी तेरा। वो प्रेम ही क्या जो महादेव से न हो। जय काल महाकाल। नमस्कार मित्रांनो, मी चिंतामणी कांबळे तुमचं परत एकदा स्वागत करतो। तर आपण कल्याण स्टेशनला आहोत आणि आता आपण निघणार आहोत त्र्यंबकेश्वरला। तर मित्रांनो, आमची पटना एक्सप्रेस आहे संध्याकाळची इकडे कल्याणवरून। तर आम्ही कल्याणवरून आता नाशिकला जाणार आहोत। तर आपली ट्रेन आली आहे पटना एक्सप्रेस। तर ती 3:30 पर्यंत कल्याण स्टेशनला येते। हा माझा मित्र आहे रितेश ऑफिसमधला। तर आम्ही दोघे एकसाथ निघालो आहेत नाशिकला जायला। मग तिथून आम्ही मित्राला भेटून आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत। तर मित्रांनो, आपला मित्र आलाय, स्वप्नील घोरपडे नाव आहे। तर त्याच्या घरीच आम्ही स्टे केला आणि आता आम्ही निघतोय त्र्यंबकेश्वरला जायला। तर इथे आम्ही राहिला होतो या मित्राच्या घरी। हा स्वप्नीलचा ओरिओ आहे। तर मित्रांनो, ही आपली 4 व्हीलर आहे आणि आपण या 4 व्हीलरला घेऊन आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला। तर खूप मजा येणार आहे। हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत आणि आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, मित्र परिवाराला तुमच्या शेअर करा सगळ्यांना आणि आपला चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर मित्रांनो, आपण आता निघणार आहोत त्र्यंबकेश्वरला। आपण निघालोय आणि आपण त्र्यंबकेश्वरला जात असतानाच आपल्याला वाटेमध्ये जात असताना अंजनेरी हा डोंगर लागतो, जिथे आपल्या पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला होता। तर आपण तिथे जाणार आहोत मंदिरामध्ये आणि दर्शन करून मग पुढे आपण त्र्यंबकेश्वरला जाणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला इथे मारुतीरायाचं आणि पुढे त्र्यंबकेश्वरचं सुद्धा दर्शन भेटेल। तर मित्रांनो, आपण देवलाली इथे उतरलो होतो, कारण आपला मित्र जो आहे तर ह्या स्टेशनला पासून त्याचं जे घर होतं ते जवळ होतं आणि त्याचं पुढचं स्टेशन नाशिक रोड आहे। नाशिक रोड पासून त्याचं घर लांब होतं, म्हणून आम्ही देवलालीला उतरलो आणि तिथून मग त्याच्या घरी गेलो। तिथं स्टे करून मग आम्ही दुसऱ्या दिवशी फ्रेश होऊन मस्तपैकी त्र्यंबकेश्वरला दर्शनाला निघालो। आणि त्याने मित्राची गाडी सुद्धा अरेंज केली, त्यामुळे थोडं आम्हाला बरं पडलं तिथे जाण्यासाठी। इथून अजून आपल्याला 12 किलोमीटर लांब आहे त्र्यंबकेश्वर, म्हणजे आपण असं बघायला गेलं तर पोहोचत आलोय। तर मित्रांनो, आपण अंजनेरीला पोहोचलोय, म्हणजे जिथे पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला त्या ठिकाणी आपण त्या डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलोय। तर आपण मंदिरामध्ये जाऊन मारुतीरायाचं दर्शन करून मग पुढे त्र्यंबकेश्वरला निघणार आहोत। तर हे मंदिर आहे, हे प्रवेशद्वार आहे इकडनं। थोडा वरती पायऱ्या चढून आपल्याला मंदिरात जायचं आहे, जवळच आहे, जास्त लांब नाही आहे। तर चला आपण जाऊ। तर तुम्हाला हार वगैरे पाहिजे तुम्ही इथून घेऊ शकता मारुतीरायाला देण्यासाठी, त्यांच्या पूजेसाठी वगैरे साहित्य इकडनं तुम्ही घेऊन वरती जाऊ शकता। तर आजूबाजूला असे स्टॉल आहेत, तुम्ही इथून प्रसाद वगैरे घेऊन जाऊ शकता। तर मित्रांनो, आलोय आपण फायनली वरती मंदिरामध्ये आलोय।
सुंदर मंदिर आहे आणि मारुतीची एवढी सुंदर मूर्ती आहे, खूप भारी मूर्ती आहे ध्यान करत असताना. आणि या मंदिरामध्ये तुम्हाला पूर्ण हनुमान चालीसा देखील पूर्ण लिहिलेली पाहायला भेटेल. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय त्र्यंबकेश्वरला. फायनली आपण पोहोचलोय मंदिराच्या ठिकाणी. आपल्याला इथे गाडी पार्क करून आपण पुढे चालत निघालोय. तर इकडून 5 मिनिटं चालायला लागणार आहे आपल्याला. इथून सरळ जायचं आपल्याला. आज गर्दी दिसते. पहिला आपण केदारनाथला जाऊन आलो आणि आता या व्हिडिओमध्ये आपण त्र्यंबकेश्वरला आलोय. तर आपल्याला चांगल्या संधी अवेलेबल मिळत आहेत, संधी भेटत आहेत दर्शनाच्या. नशीब लागतं हे सगळं अनुभवायला. तर गर्दी तुम्ही पाहू शकता. ते बघा समोरच तिथं दिसत असेल तुम्हाला श्री त्र्यंबकेश्वर मंदिर. तर आपल्याला इथून जायचं नाहीये. तर या साईडने आपण परत थोडं मागे येऊन लेफ्ट साईडला एक रस्ता गेलाय, तिकडनं सरळ जायचंय. परत सरळ जाऊन परत एक लेफ्ट मारायचंय, नंतर परत राईट मारायचंय. तर आता इकडनं आपण बघा राईट पण घेतलाय. आणि ही पूर्ण असं हे जो ओमचं तुम्हाला हे दिसतंय पूर्ण हा हॉल एकदम मोठाच्या मोठा. दर्शनासाठी पूर्ण रांगा ज्या आहेत त्या इथून सुरू होतात. खूप रांगा आहेत आणि आज गर्दी पण खूप दिसत आहे. तर मित्रांनो, ही गर्दी बघा. तर असे हा एक साईड दिसते तुम्हाला, ही पूर्ण असे खूप सारे आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 12 भाग आहेत असे तुम्ही म्हटले तरी चालेल. तर ही बघा टी व्हीवरती प्रत्येक ठिकाणी आपल्याला अशी पिंडीची दर्शन घ्यायला भेटते. तर मित्रांनो, तब्बल 4 तासाच्या वेळानंतर आपण आता दर्शनाचा जवळ पोहोचले दर्शन घ्यायला. इथून एंट्री आहे. तर इथे खूप छान अशी फुलं लावलेली आहेत बघा. श्रद्धेने लोक इथे फुले लावतात. आणि प्रथम दर्शन झाले आपल्याला नंदीदेवाचं. तर आपण नंदीदेवाचं दर्शन घेऊन पुढे महादेवांचं दर्शन घेणार आहोत. तर हा बाहेरचा परिसर आहे. आपण दर्शन घेऊन मग इथे ह्या परिसरामध्ये आपण फिरणार आहोत. तर मित्रांनो, इथे विशेष सूचना लिहिली आहे. म्हणजे जी गर्भगृह आहे, जे पिंडीचं गर्भगृह आहे ते खोल असल्यामुळे आपल्याला ते असंच जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दर्शन जरा लांबून घ्यायला लागणार आहे. त्यामुळे ते दिसत नाही असं लगेच. तर त्यासाठी तिथे वरच्या साईडला आरसा लावलाय. त्या आरशामध्ये पाहून तुम्हाला त्याचं त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायचं आहे. त्यासाठी वरती आरसा लावलेला आहे. खूप गर्दी आहेत. भक्तजन आपल्या घरच्यांना फोन वगैरे करून महादेवांचं दर्शन त्यांना सुद्धा घडवत आहेत आपल्या परिवाराला. तर हर हर महादेव. मित्रांनो, आपण गर्भगृहाजवळ पोहोचलोय. मंदिराच्या मेन भागामध्ये आपण आता एंट्री करणार आहोत. तर ही बघा समोरच गर्भगृह आहे त्र्यंबकेश्वराचं.
तर मित्रांनो, पुढे कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे इथपर्यंतच आपली भेट. तर आपण दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि हा बाहेरील सुंदर असा परिसर आपल्याला पाहायला भेटतो. इथून आपण बाहेर येण्याचा मार्ग आहे. खूप सुंदर प्राचीन मंदिर आहे. तुम्ही पण नक्की भेट द्या त्र्यंबकेश्वर मंदिरला. गोदावरी तटी एका आई नांदताती, ब्रह्मा विष्णू महेश वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरी पौर्णिमा आणि महाशिवरात्री भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास, त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती. हर हर महादेव.